नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात. तर जाणून घेऊया आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पाहिलं असता मराठवाड्यामध्ये येत्या काही तासामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला ही पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणामध्ये देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 दिवस आपल्याला हा पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये आजच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये रात्रीपर्यंत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. मात्र उद्याच्या दरम्यान विदर्भामध्ये देखील मोठी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आज, उद्या आणि परवा राज्यात हे 3 दिवस मोठे पावसाचे असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस, विजांच्या कडकडाटासह व जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील राज्यातील काही भागांमध्ये हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.